हिवाळ्याचे दिवस आणि मस्त थंडी यामुळे भूक खूप लागते। पण या दिवसांमध्ये हाय कॅलरी पदार्थ खाऊन आपलं वजन वाढवण्यापेक्षा जर आपण जास्त न्यूट्रिशियस आहार घेतला तर त्याचा तब्येतीला खूप जास्त उपयोग आहे। शिवाय थंडीचे दिवस असल्यामुळे गरमागरम सूप पिण्याची मजाही काही वेगळीच असते। म्हणूनच तुमच्यासाठी घेऊन आलोय एका चविष्ट आणि त्याचबरोबर हेल्दी सूपची रेसिपी। नमस्कार, मी शेफ पराग जोगळेकर ठाण्यामध्ये सिझल देसी नावाचं एक रेस्टॉरंट चालवते आणि आज आपल्याला दाखवणार आहोत मुलीगत्वानी सूप। पहिले प्रथम बघूयात मुलगत्वानी सूपसाठी काय काय लागतं। व्हेजिटेबल स्टॉक, तूर डाळचं पाणी, ऑनियन्स, करी लीव्स, मद्रास करी पावडर, राईस, बेसन, सॉल्ट, हळद, लिंबू, थोडंसं व्हाईट पेपर आणि मोहरी। तर सुरू करूयात। पहिले प्रथम पॅनमध्ये ऑइल घालूयात। तेलानंतर आपण घालूयात थोडीशी मोहरी। ती थोडीशी क्रॅकल झाल्यानंतर त्याच्यावरती घालूयात आपण करी लीव्स, थोडीशी हळद, मद्रास करी पावडर आणि बेसन। बेसन घालून झाल्यानंतर थोडंसं त्याला आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत, कारण बेसन कच्चं नाही राहता कामा। आणि मग त्याच्यानंतर आपण घालणार आहोत तूर डाळीचं पाणी, मुलीगत्वानी हे एक श्रीलंकन सूप आहे। ते असं म्हटलं जातं की श्रीलंकन नॅशनल सूप आहे मुलीगत्वानी। हे व्यवस्थित बॉईल करून द्यावं, म्हणजे त्याला थिकनेस येईल बेसन जे आपण घातलेलं आहे त्याचा। हे जसं बॉईल व्हायला लागलं की आपण ह्याच्यात घालणार आहोत थोडंसं कोकोनट क्रीम, कोकोनट क्रीमनी त्याला थोडासा एक वेगळा फ्लेवर येतो। आणि सर्व करताना आपण हे सूप स्ट्रेन करून देणार आहोत। तर रेडी आहे। सर्व करताना आपण त्याच्याबरोबर थोडीशी गार्निश घालणार आहोत राईस आणि लेमन वेजेसचं। लेमन वेज हे आपण एक सेपरेट देणार आहोत आणि याच्यामध्ये गार्निश म्हणून आपण बॉइल्ड राईस घालणार आहोत। रेडी आहे आपलं मुलीगत्वानी सूप। हे सर्व करताना आपण त्याच्यामध्ये थोडासा बॉइल्ड राईस घालणार आहोत ॲज गार्निश आणि त्याच्याबरोबर आपण एक गार्लिक ब्रेड देतोय आणि एक लेमन वेज। तर मुलीगत्वानी सूपचा आस्वाद घ्या। घे भरारीमध्ये आज आपण इथेच थांबूया। डू लॉग इन टू www.abpmaza.in आणि तिथे आमचे अपडेट्स पाहायला विसरू नका। या एपिसोडमध्ये आपण इथेच थांबूया। तुम्ही पाहत रहा ABP माझा।